महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात जे विद्यार्थी भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गृह विभागाने 2024 ते 2025 दरम्यान रिक्त पदांची दखल घेतली आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर या भरतीसाठी मुख्य निकष काय असणार आहेत आणि या भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा किती असणार आहे ते जाणून घेऊया। महाराष्ट्र पोलीस दलातील 15,631 पोलीस आणि तुरुंग हवालदारांच्या भरतीचा शासन निर्णय बुधवारी गृह विभागाकडून जारी करण्यात आला। विशेष सवलतीत 2022 आणि 2023 मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची परवानगी दिली आहे, असे सरकारी निर्णयात म्हटले आहे। पूर्वी थेट भरतीद्वारे फक्त 50% पदे भरता येत होती, परंतु कर्मचाऱ्यांची तातडीची गरज लक्षात घेता ही मर्यादा रद्द करण्यात आली होती, असे या निर्णयात नमूद केलेले आहे। भरती प्रक्रिया विभागीय स्तरावर पार पडली जाईल आणि OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल। खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 450 रुपये आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 350 रुपये असेल। तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। 15,631 पदांमध्ये 2024 मध्ये रिक्त झालेल्या आणि 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश आहे। यात पोलीस कॉन्स्टेबलची 12,399 पदे, 234 पोलीस कॉन्स्टेबल चालक, 25 बॅट्समॅन, 2,393 सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि 580 तुरुंग कॉन्स्टेबल आहे। मित्रांनो, आताच पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट समोर आले आहे। आज गृह विभागाने प्रकाशित केलेल्या नवीन GR नुसार या भरतीस सरकारने मान्यता दिली आहे। या नवीन GR नुसार महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव माजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला। त्यास त्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। राज्याच्या प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी माहिती गृह विभागाला कळविली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजवण्यापूर्वी पदभरतीला सुरुवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही। एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल। राज्यातील गृह विभागाकडील 10,184 पोलिसांची म्हणजेच पोलीस शिपाई, चालक शिपाई पदे रिक्त आहेत। याशिवाय बॅट्समॅन, राज्य राखीव पोलीस बल अशी 1,500पर्यंत रिक्त पदे आहेत। राज्यात दरवर्षी सरासरी एकूण पदांपैकी 5% पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होतात। विभागीय चौकशी अंती बडतर्फ झालेले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील 4 ते 5% असते। मुंबई वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा होईल। पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगोदर परीक्षा आणि नियुक्ती करण्यात यावी। परीक्षा पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। परीक्षेचे वेळापत्रक पावसाळ्यात योग्य पद्धतीने केले पाहिजे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।